नमस्कार, मी डॉक्टर कैलास वसावे. सर्वांना जोहार आपकी जय. काल महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि अशावेळी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे असं आपण ऐकतो. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर अशीही चर्चा मी पाहतो की निवडणूक जाहीर झाल्यामुळे कुठल्याही पक्षावर टीका करू नका, उमेदवारावर बोलू नका किंवा अशा तशा ज्या आहेत त्या गैरसमज असलेल्या किंवा ज्या माहिती नसल्यामुळं जे काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावर मी विश्लेषण करण्यासाठी आपणासमोर उभा आहे की आदर्श आचारसंहिता नेमकी काय असते. खरं तर सामान्य व्यक्ती किंवा मतदार जो आहे तो या आचारसंहितेच्या कालावधीत पक्षीय ध्येय धोरणे असतील किंवा आपला उमेदवार जो आहे तो सक्षमाने आपले प्रश्न मजबूतरित्या विधिमंडळात जाऊन कसा मांडू शकेल यासाठीची ही एक उत्तम संधी असते की उमेदवार नेमका कसा निवडावा आणि त्यासाठी वाजवी संधी जी आहे ती या पिरियडमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. आता ही जी काय आहे भारतीय लोकशाही जर आपण पाहिली तर फ्री आणि फेअर इलेक्शन अर्थात निपक्षपाती आणि पारदर्शी निवडणुका ज्या आहेत त्या भारतीय लोकशाहीची ही तत्व आहे. अशा वेळी निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक संपेपर्यंत राजकीय पक्ष आणि जे काही उमेदवार आहेत त्यांनी वेगवेगळ्या नियमानाच्या अनुषंगानं हे जे काय आहे उमेदवारावर वाजवी किंवा अवाजवी किंवा अशी प्रलोभनं देऊ नये ज्याच्यानं इलेक्शन प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी करप्ट होईल किंवा याच्यात आहे भ्रष्टाचाराला चालना मिळेल अशा कुठल्याही गोष्टी करू नये म्हणून या ठिकाणी जो काही मार्गदर्शक तत्वाचा संच अर्थात ज्याला कोड ऑफ कंडक्ट म्हणू शकतो ते लागू केलेलं आहे. 324व्या कलमच्या अनुषंगानं भारतीय निवडणूक आयोगाला संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाचं जे काही इलेक्शन असते त्याच्यावर देखरेख करण्याचे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या अनुषंगानंच ही आचारसंहिता जी आहे ती अधिकारी किंवा निवडणूक आयोगाचे जे काही कर्मचारी आहेत ते योग्य रीतीनं निपक्षपातीपणे जे आहेत ते सुनिश्चित करत असतात. आणि ही निवडणूक जी आहे ती कधी लागू असते तर साधारणतः अधिसूचना जाहीर झाल्यापासून ते निवडणूक संपेपर्यंत अर्थात निकाल लागेपर्यंत ही जी अधिसूचना आहे ज्याला आपण आदर्श आचारसंहिता म्हणू शकतो ही लागू असते. आता इतिहास जर पाहिला तर 1960 साली केरळच्या राज्य विधिमंडळाच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ही आचारसंहिता जी आहेत काही नियम जे आहेत ते आपण पहिल्यांदा लागू करण्याचा प्रयत्न केला आणि 1960च्या आसपास जवळपास भारतातल्या ज्या काही स्थानिक आणि प्रादेशिक पक्ष होते किंवा राष्ट्रीय पक्ष होते त्या सर्वांनी एकमत करून अशा नियमावली ज्या आहेत त्या सर्व पक्षांना आणि उमेदवारांना वाजवी संधी जी आहे ती समानता आहे निवडणूक प्रचारासाठी ती मिळाली पाहिजे आणि अशी कुठल्याही प्रलोभनाच्या गोष्टी घडू नये म्हणून ही जाहीर झाली होती. आणि त्या अनुषंगाने 1962च्या लोकसभा इलेक्शनात जी भारतभरात जी काही आचारसंहिता आहे ती लागू झाली आणि 1979 साली निवडणूक आयोगानं या गोष्टीचा दखल घेतली की जे सत्तेतले पक्ष आहेत किंवा जे केंद्रात सत्ताधारी पक्ष आहेत असे जे काही पक्ष आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली जे आहेत ते इलेक्शन वेळी आपल्या सरकारी यंत्रणाचा वापर करतात किंवा आपल्या पदाचा वापर करून जे आहेत ते या ठिकाणी इलेक्शनवर जो आहे मतदारांवर आहे तो प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. ते बंद व्हावं म्हणून काही मार्गदर्शन तत्वे या ठिकाणी आखून दिलेली आहेत. ही आचारसंहिता नेमकं काय आहे ज्याला आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो किंवा आदर्श आचारसंहिता म्हणतो. ही कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक जरी नसली तरी भारतीय दंडसंहिता आहे अर्थात ज्याला BNS म्हणतो ती किंवा आपण लोकप्रतिनिधित्वाचा 1951चा कायदा पाहिला तर याच्या तरतुदीद्वारे ज्या अशा काही घटना आहेत ज्या इलेक्शन काळात आपल्याला करता येत नाही आणि ज्या केल्या तर तो गुन्हा होऊ शकतो अशा गुन्ह्याला किंवा अशा घटकांना अशा गोष्टीला करता येऊ नये यासाठी काही नियम जे आहेत ते भारतीय निवडणूक आयोगानं आखून दिलेले आहेत. आणि अशा वेळी हे नियम जे आहेत ते निवडणूक जाहीर झाल्यापासून संपेपर्यंत अर्थात निकाल लागेपर्यंत ते पाळणं जे आहे ती आवश्यक आहे. आणि अशावेळी हे जे सगळे जे काही नियम आहेत ते पाळणं बंधनकारक असते परंतु ही कायदेशीर गोष्ट नाही. हे फक्त आहे प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवायासाठी आपण या ठिकाणी लागू केलेलं तरतुदी आहे. ही मार्गदर्शक तत्व आहे त्यामुळे ही लिगली इन्फोर्सिबल नाही अशा वेगवेगळ्या न्यायनिवाड्यानं सांगितलं आहे. आता ही मार्गदर्शक तत्वे नेमकी काय आहेत जर आपण बघून घेतलं की सामान्य आचरण आहे पक्ष आणि उमेदवार नेमके काय केले पाहिजे, सभा मिरवणुका कशा चालल्या पाहिजे, मतदानाच्या दिवशी काय केलं पाहिजे, मतदाराकडे कुठले अधिकार असतात, जे अधिकारी आहेत निरीक्षक आहेत ते नेमके काय करतात, सत्तेत असलेला पक्ष आपले गैरउपयोग दुरुपयोग करू नये म्हणून काय निवडणूक जाहीरनामा कसा असावा यासाठीचे हे नियम जे आहेत
आहेत, ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो, जे साधारणतः 8 विभागात जे आहेत ते विभागणी केलेली आहे. आता सामान्य आचरण नेमकं काय असते? सामान्य आचरण आहेत की तुम्ही पाहिलं असेल की हा एखादा नेता येतो या पक्षावर किंवा या एखाद्या नेत्यावर एवढा बरडत असतो, जे ऐकायला आपल्याला आहेत ते कान फाटून जातील, कानाचे पडदे फाटतील असे भयंकर कर्कश आवाजात ही यांची जी काय म्हणणं आहे ते मांडत असतात, ज्याला कुठलीही वस्तुस्थिती नसते किंवा पुरावे देत नाही. अशावेळी असे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते तपासून किंवा असत्यापित ज्या काही गोष्टी आहेत ज्याला पुरावे देता येत नाही अशी कुठलीही भाषणं देऊ नये, जातीय किंवा धार्मिक भावनाचा आधार घेऊन मतदारांना प्रलोभन दाखवू नये किंवा मतदारांना लाच देणं आहे, धमकावणं आहे, असे सामान्य आचरणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करू नये यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं जे काय आहे ते मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहे. दुसरी गोष्ट की ही जी काही पोलीस सुरक्षा आहे ती एखादी मीटिंग किंवा एखादी सभा होत असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी पुरवावा आणि प्रत्येक सभेची माहिती जी आहे, इत्थंभूत माहिती जी आहे ती निवडणूक आयोगापर्यंत गेली जावी आणि त्या अनुषंगाने निवडणूक सभा घेण्यासाठी पक्ष आणि उमेदवारांना कार्यकर्त्यांना त्याची रीतसर परवानगी घ्यावी यासाठी आहे. दुसरी गोष्ट आहेत की तुम्ही पाहिलं असेल की मोटरसायकल रॅली आहेत किंवा कार रॅली आहेत किंवा पैदल रॅली ज्या आहेत त्या वेगवेगळे उमेदवार आहेत ते काढत असतात गावागावात किंवा तालुक्याला शहरात असं करत असतात. परंतु 2 रॅली ज्या आहेत त्या 2 मिरवणुका ज्या आहेत त्या एकत्र होऊ नयेसाठी या ठिकाणी एकाच मार्गावर 2 उमेदवाराच्या ज्या काही मिरवणुका आहेत त्या होणार नाही यासाठीही काही मार्गदर्शक तत्व आहे. दुसरी गोष्ट की यासाठी एखादी रॅली काढायची असेल किंवा असं काही करायचं असेल तर या ठिकाणी परवानगी घेणं आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी वैध ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदान केंद्रात जो आहे तो प्रवेश दिला जाऊ नये किंवा जे काही उमेदवार प्रतिनिधी असतील त्यांचंही जे काही वैध ओळखपत्र आहे त्याच्याशिवाय त्यांनाही प्रवेश दिला जाऊ नये अशी नियमावली आहे. मतदान केंद्रात कोण कोण प्रवेश करेल आणि त्याची नेमकी काय जी आहेत वाजवी अपेक्षा आणि कशा पद्धतीनं ते करतात याचीही या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती दिलेली आहे. निवडणूक आयोग ज्यावेळी निरीक्षक पाठवत असतो तर निरीक्षक जे आहेत ते ह्या सगळ्या नियमांचं योग्यरित्या पालन केले जाते आहे का, हे सगळे नियम जे आहेत किंवा आचारसंहिता कोण पाळत नसेल तर सामान्य नागरिक असतील किंवा पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते असतील त्यांना तक्रारी करायला मुभा दिलेली आहे. सत्तेत असलेला पक्ष जो आहे निवडणुकीत वाजवी किंवा एखादा अवाजवी प्रभाव पाडण्यासाठी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करू नये किंवा आपल्या पदाचा दुरुपयोग करू नये म्हणून सरकारी वाहनं वापरणं, सरकारी जे काही यंत्रणा आहेत ती वापरणं किंवा सरकारी खर्चावर जाहिराती करणं आहे ते टाळावं यासाठी आपण पाहिलेलं आहे. त्यासाठीच तर बसस्टँडवर किंवा इकडं तिकडं जे काही सगळे बॅनर लागलेले असतात ते हटवण्यात येतात किंवा राजकीय पक्षानं उद्घाटनाच्या ज्या काही बऱ्याच ठिकाणी पाट्या लागलेल्या असतात त्याच्यावर त्या ठिकाणी तोपर्यंत पडदे जे आहेत ते टाकण्यात येतात असं आपण पाहिलेलं आहे. तर अशावेळी कोणतेही जे काही अधिकार आहेत ते वापरण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर केला जाऊ नये आणि सार्वजनिक जागा ज्या आहेत त्या सार्वजनिक कामासाठी वापरल्या जाव्यात आणि त्या सर्व पक्षांना वाजवीरित्या उपयोगात आणल्या जाव्या यासाठी ही जी काही यंत्रणा आहे ती कामात असते. दुसरी गोष्ट महाराष्ट्रात लाडकी बहीण असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण असेल अशी ज्या काही योजना आहेत त्या निवडणुकीच्या काळात आपल्याला जाहीर करता येत नाही आणि अशी प्रलोभनं ज्याच्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली ते लाच देण्याचाच प्रकार होऊ शकेल असं सुप्रीम कोर्टही म्हणत आहे. तर अशावेळी जी काही प्रलोभनं आपल्याला ज्याच्यामुळं मतदाराचा जो काय आहे निपक्ष निर्णय असेल एखाद्या उमेदवाराला मत देण्याचा तो बदलू शकतो किंवा त्याचा प्रभाव पडू शकतो अशा कुठल्याही गोष्टी करता येणार नाही असंच या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ही जी काही गाईडलाईन आहे ज्याला आपण MCC अर्थात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, ही सगळी मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती शांतता आणि सुव्यवस्था राखावी आणि सभा मिरवणुका आहेत किंवा निवडणूक जी काही प्रक्रिया आहे ती शांततेत पार पाडण्यात यावी यासाठी जी काय आहे पक्ष आणि उमेदवार यांनी कसं आपलं आचरण ठेवावं यासाठी आहे. तर अशावेळी तुम्ही उमेदवारांना प्रश्न विचारू शकत नाही किंवा तुम्ही काय करणार आहात, तुमचे काय ध्येय धोरणे आहेत, तुमचा जाहीरनामा काय आहे असं सामान्य व्यक्ती विचारू शकत नाही असं नाही. सामान्य व्यक्तीला सगळे अधिकार आहेत. हे फक्त निर्बंध जे आहेत ते पक्ष आणि जे काही राजकीय पक्ष आणि उमेदवार आहेत त्यांच्यावर आहे. दुसरी गोष्ट की सार्वजनिक मैदाने आहेत किंवा एखाद्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवायचं आहे, सार्वजनिक अतिथीगृह आहेत किंवा सरकारी जे जे कार्यालय असतील ती वापरण्यासाठी जे आहे ते सरकारी जे काही सत्तेतले पक्ष असतील त्यांना ते जास्त लाभ होऊ नये यासाठी सर्वांनी समान तत्वावर जे आहे ते मिळावी यासाठी आहे. नागरिकांना बऱ्याच वेळा त्रास दिला जातो रॅलीच्या वेळी, कर्कश आवाजात DJ लावले जातात, रॅलीमध्ये मोठमोठ्यानं ज्या काय आहे ओरडाओरड केला जातो. तर अशावेळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विहित कालावधीत आणि नियमात समाप्त होतील अशा पद्धतीची रचना जी आहे ती निवडणूक आयोगाने केलेली आहे. त्यासाठी एखाद्याच्या घरावर
त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय पोस्टर लावणं आहे किंवा त्याच्या दारावर एखादी गोष्ट लावणं आहे, अशा गोष्टी करता येणार नाही. आणि जो काही शांततेचा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये अर्थात रात्री 10 ते सकाळी 6पर्यंत जे आहे ते तुमची जी काही शांती आहे ती भंग करता येणार नाही. त्यामुळं कोण रात्री 12 वाजता तुम्हाला मिटिंगला बोलवायला आलात किंवा कोण जर DJ वाजवत असेल तर तुम्ही निश्चितच तक्रार जी आहे ती करू शकतात. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं होत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी काही निवडणूक आहे त्याच्यावर एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या समाजावर, एखाद्या धार्मिक याच्यावर आपल्याला वैयक्तिक जे काही हल्ले आहेत किंवा हा धर्म असा आहे, हा उमेदवार तसा आहे, याच्यावर असं आहे तसं आहे, हे खाजगी जे आहेत किंवा दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही स्टेटमेंट जे आहेत, अशी भाषणं जी आहेत ती करता येत नाही. त्याचबरोबर पैसे वाटणं, कोंबड्या वाटणं, साड्या वाटणं, लॅपटॉप देणं, मोटरसायकली वाटणं, अशा कुठल्याही ज्या गुन्हे आहेत ज्याच्यानं डायरेक्ट प्रलोभनं दिली जातात लोकांना, अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या करता येत नाही. त्यामुळं कोणी 500मध्ये कोणी 200मध्ये आपली जे काही मत आहे, अमूल्य मत आहे ते विकू नये, यासाठीच भारतीय निवडणूक आयोगाने ही जी काय आचारसंहिता आहे ती आखलेली आहे. आणि मतदारांना लाच देणं जे आहे डायरेक्टली इनडायरेक्टली योजनेच्या माध्यमातून असेल, पैशाच्या माध्यमातून, कोंबड्याच्या माध्यमातून, दारूच्या माध्यमातून ती या ठिकाणी प्रतिबिंबित आहे. आणि सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्याचा गैरवापर करू नये. आणि मंत्री जे आहेत, सपोज महाराष्ट्रातले जेवढे मंत्री आहेत ते काय सरकारी खर्चातनं फिरतील का, तर त्यांना फिरण्याला प्रतिबंध केलेला आहे. दुसरी गोष्ट की निवडणूक कामात जे आहेत ते सरकारी यंत्रणा वापरता येणार नाही. कोणत्याही आपल्या वैयक्तिक निधीतून, आमदारकी किंवा खासदारकीच्या निधीतून आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ असंही सांगता येणार नाही. किंवा एखादी जी काय आहे देयके आहेत ती मंजूर करता येणार नाही. आर्थिक अनुदान आहे किंवा आर्थिक स्वरूपाची मदत जी आहे ती करता येणार नाही. कोणत्याही प्रकल्पाचं उद्घाटन आहे, एखाद्या रोडचं असेल किंवा एखाद्या विहिरीचं असेल, सार्वजनिक कामासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याचं उद्घाटनसुद्धा करता येणार नाही. आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी निर्बंध आहे. अशा वेळी हे सगळे निर्बंध सामान्य व्यक्तीसाठी लागू असतात का, मतदारांसाठी लागू असतात का, तर बऱ्याच वेळा तुम्ही उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी योग्य आणि निपक्षपातीपणे त्यांनी निवडणूक काळात त्यांचा प्रभाव जो आहे आपल्यावर होईल आणि ते कसे काम करतील, आपले प्रश्न कसे मांडतील, यासाठी तुम्ही त्या उमेदवाराला प्रश्न विचारू शकता. त्यांच्या सभेत, त्यांच्या मिरवणुकीत तुम्ही सहभाग नोंदवू शकता. आणि मतदानाच्या दिवशी कुठल्याही वाजवी निर्बंधाशिवाय तुम्ही जे आहे मतदान आहे ते निपक्षपातीपणे मुक्त हस्तानं तुम्ही देऊ शकतात, आपल्या मनानं देऊ शकतात. अशी ही जी काय आहे आदर्श आचारसंहिता असते. त्याच्यात घाबरून जाण्याचं किंवा एखादा पक्ष मला काय सांगेल किंवा माझी नोकरी जाईल का, माझ्यावर गुन्हे नोंद होतील का, ही गोष्ट आहे ती आपण भीती बाळगण्याचं कारण नाही. पण दुसरी गोष्ट, तुम्ही जर गाडीत अवैधरित्या दारू घेऊन जात असाल किंवा एखादी बॉटल अशी आढळली तर तोही गुन्हा असू शकतो. किंवा तुम्ही 50,000च्या किंवा लाखाच्या वर पैसे वाजवी कारणाव्यतिरिक्त घेऊन जात असाल तर तोही एक गुन्हाच या निमित्तानं होत असतो. तर अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. आणि निवडणूक काळात जो काही वाजवी निर्बंधाचा टाईम आहे तो अपवाद वगळता आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये चांगल्या रीतीनं भाग घ्यावा, एवढंच मी म्हणेन. आणि ही आदर्श आचारसंहिता आहे ती तुम्हाला चांगलं स्वातंत्र्य देते की चांगला उमेदवार निवडावा किंवा पक्षाची ध्येयधोरणे जाणून घ्यावी. त्यासाठी तुमच्यावर किंवा सामान्य मतदारांवर खूप अशी बंधनं लादण्यात येत नाही. परंतु उमेदवार किंवा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा गावगुंड असतील ते तुम्हाला धमक्या देतील, आम्हालाच मतदान करा किंवा आम्ही तुम्हाला जे गाव जेवण देतो, साड्या वाटू वगैरे असं सांगत असेल तर तुम्ही स्पष्ट नकार द्या. आणि आपला जो काही अधिकार आहे, भारतीय संविधानानं दिलेला मतदानाचा अधिकार आहे, तो योग्यरित्या चोखपणे बजावा आणि चांगले उमेदवार, आपले प्रश्न मांडतील असे उमेदवार या निवडणुकीत निवडून द्या. ह्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहितेची ही जी काही तत्त्व आहेत ती आपल्या पुढं मी सादर केलेली आहेत. अजून काही प्रश्न असतील किंवा या विषयावर काही कायदेशीर बाबी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. आणि जोडून राहा माझ्या इंडिजिनस अर्थात आदिवासी लॉ कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सगळ्यांना आपकी जय आदिवासी जोहार. धन्यवाद.